बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक श्री संदीप मेंगाने लिखित कथा घोडे बहादर लौदा. रव्या एक नंबरचं बंडल, डॅम्बिस पोरग. त्याचं वर्णन करावं तर काय. शरीर ईतभर रुंद आणि निशान काठी एवढं उंच, रंग गोरा पान, अंगात 1000 खोड्या. आवाज म्हणजे आजूबाजूच्या आवारातला सगळ्यात महागडा डॉल्बीच. मळकट कपडं व सैल घोळ. घरची परिस्थिती म्हणजे दुसऱ्याच्या घरी भांडीकुंडी करून हमाली करून पोटाला जेवण. गावकऱ्यांच्या लाडाचा आणि रागाचा बी रव्या. रव्या शाळेला जायचा. शाळेला जाताना खिशात नसना का पण नाकात कायम वटापर्यंत पेन्सिल असायची. मास्तर नाक साफ कर म्हणून रप्पाटा द्यायचा. आणि नाक साफ करायला गेलेला रव्या 2-3 दिवसांनी शाळेला परतायचा. हाच रव्या पुढं शाळा सोडून बापासोबत गावभर लोकांच्या दाड्या करत फिरायला लागला. बापासोबत दाड्या भाजणारा रव्या गावातल्या घराघरात चर्चेचा विषय ठरला. रव्याला गावातली लहान थोर मंडळी अगदी पोरा टारा सकट सारी चिडवायला लागली. म्हणून रव्यानं दाढी करायचं काम सोडायचं ठरवलं. बारक्या पोरांची डोकी भादरताना रव्या पुरता वैतागून जायचा. आणि कधीकधी तर केस कापताना बारक्या पोरांची मान पायाच्या गुडघ्यानं दाबून धरायचा. बिचारा लहान मूल रडून हैराण व्हायचं. केस कापून झाल्यावर कदाचित बिचारा मनात म्हणत असेल, सुटलो बाबा एकदाचा या राक्षसाच्या तडाख्यातनं. आणि रव्या बी एखादी लढाई जिंकल्यासारखा निस्वास सोडायचा. रव्याच्या या अशा वागण्यानं पुढं दाढी केस कापायला गिऱ्हाईक मिळेनात. परंतु गावातल्या प्रत्येक घरातल्या म्हशी बाजारायचं जणू भलं मोठं कॉन्ट्रॅक्टर मिळालं. जो तो येतोय म्हस बाजाराला सांगतोय. आणि रव्याची बी तीच एक ओळख झाली. मी न्हावी असून माणसापेक्षा म्हसरच जास्त बाजाराला लागतात याचा रव्याला राग आला. आणि त्यानं दाढी करायचा धंदाच बंद केला. मुंबईला जायला उठला. कंटाळलेल्या रव्यानं तळक मुंबई गाठली. तिथं त्याचा नाऱ्या मामा राहायचा. मामा बी लई बिलंदर. मुंबईत मामा भाच्याची जोडी म्हणजे बिलंदर मामाचा कलंदर भाचा. रव्या गावाकडनं शहरात आला खरं गावातला गावंडळपणा तसाच ठेवलेला. रव्या म्हणजे सतत बडबड्या पोपट. त्याच्या निष्फळ पोकळ बोलण्यात पण विनोद घडायचे. त्याच्या या विनोदी मिश्किल बोलण्यानं रव्या बघता बघता मुंबईतल्या चाळीत भलताच फेमस झाला. रव्या करायचा दाड्या आणि मामा वाढायचा बिड्या. हळूहळू या गड्याला बी बिड्या वाढायची सवय लागली. आणि मग काय रव्या दाढीला साबण लावता लावता बिड्या वाढायचा. कधीकधी तर गिरायकाच्या तोंडाला साबण वाळायचा तरी बी रव्या बिडीच वाढायचा. ह्याची आणखीन एक खासियत म्हणजे हे लहानपणापासून लाळगं होतं. बोलताना ह्याच्या तोंडातून फवार उडायचं तर कधी लाळाची लाटच बाहेर पडायची. एकदा एका गिरायकाची आणि रव्याची बाचाबाची झालती. त्यावेळी रव्याने त्याचा पान उतारा केलता. आज तीच व्यक्ती त्याच्याकडे दाढी करायला आलती. यानं घेतला वस्तारा लागलं पोपटपंची करायला. हळूहळू ह्याचं बडबडणं वाढलं. तोंडातनं तुषार सुटायला लागलं. गिराईक रागानं सहन करीत होतं कारण हे ऐकतंय कुठलं, जास्तच बडबडायला लागलं. तसं ह्याच्या वटातनं लाळ गिरायकावर जाऊन आदळली. आणि त्या गिरायकानं रव्याला कुत्र्यासारखा मारला. इतका मारला की रव्या दुसऱ्या दिवशी मुंबईतून थेट गावात पोचला. रव्या गावात पोचला खरं पुरा गेटअप बदलूनच. मूळच्या गोऱ्या पान रव्यानं डोळ्यावर काळा गॉगल, चड्डीच्या जागी नवी कोरी पॅन्ट घातली. कमरेला पट्टा, पायात बूट आणि हातात महागडा मोबाईल घेऊन रव्या गावात दाखल झाला. बदलत्या रव्याला बघायला सारा गाव जमा झाला. पुढे मोजून 13 दिवस गड्यानं डोळ्यावरचा काळा गॉगल, पायातलं बूट, इनशर्ट केलेली कपडे काढली नाहीत. आजपर्यंतचा गावचा रव्या आज गावचा रौदा झाला. रौदा शेंबड्या पोरांचा लौदा झाला. सगळी बारीक सारीक पोरं दिवस रात्र त्याच्या पाठणंच फिरतात.
सकाळी उठवायला त्याच्या घरी जातात. रात्री गाव झोपलं तरी ती पोरं तिथंच असतात. लवदा या पोरासनी मुंबईच्या गोष्टी सांगायचा. डोळ्यावरला ह्यो गॉगल मला पिक्चरमधल्या शाहरुख खाननं दिलाय, शाहरुख खाननं. आणि पोरासनी बी ते खरं वाटायचं. पोरं लवदाला खूप मोठी समजायची. पण काय करणार, नव्याचं 9 दिवस असतात. लवदाला परत गावातनी घरात अपमान सहन करावा लागला. तब्बल 13 दिवसांनी लवदानं गॉगल, बूट, अंगावरली कपडे काढली आणि बिचारा शेरडे घेऊन रानात गेला. तरी बी पोरं त्याच्यासोबतच होती, कारण लवदा साऱ्यांच्या गळ्यातला ताईतच झालाय. लवदा नित्य नेमान आता दाढ्या, केस आणि शेरडं जनावरं करायला लागला. दिसभर रानात चरून आलेली शेळी संध्याकाळी दूध देत नाही म्हणून त्याची आई अकनूबाई शेळीला मरोस्तोवर मारायची. खरं शेळी दूध तरी कशी देईल. दिवसभर ह्यो बहादर त्या शेळीचं दूध पोरासनी पाजायचा. या गड्याला पाळीव प्राण्यांची लई आवड, लई, विशेष करून घोड्यांची. ह्यो जातीनं न्हावी, खरं ह्यो गडी न्हाव्याच्या घरात कधी गावायचा नाही. ह्यो मिळाला असतं धनगराच्या तंबूत. ह्यो धनगराच्यात पडल ती कामं करायचा, कारण त्याला घोड्यावर रपेट मारला मिळायची. कधी कधी घोड्याला लवदा खूप मारायचा म्हणून धनगरानं रव्याला दम दिला. त्यावर या गड्यानं तर कहरच केला. धनगर घोडं देत नाही म्हणून हिनं इटोबा धनगराचं घोडं चोरलं आणि 2 दिवस शेतातच राहिला. कारण विठोबा धनगरानं ह्याला शोधून काढला, शिव्या दिल्या. अपमानित झालेल्या लवदानं दुसऱ्या दिवशी रागानं बाजारातून एका डोळ्यानं आंधळं घोडं आणलं. त्याचं हे घोडं प्रेम बघून सगळ्या गावानं त्याला शिव्या दिल्या. ह्यो मात्र सगळ्यांच्या शिव्या खायचा आणि घोड्याच्या नादात सारं इसरायचा. इकडं लवदाच्या मामानं मुंबईतली खोली विकली आणि 11 लाख रुपये घेऊन गावी आला. म्हणतात ना मग, देव देऊन बी बघतोय आणि घेऊन बी बघतोय. आडाने लवदाला 1-2चा आकडा माहीत नाही. ज्यानं कधी 4-8 आण्याशिवाय नाणं बघाय नाही, त्याच्या हातात चक्क 11 लाख पडलं. तसं याला आपण राजा असल्याचा भास झाला. कालचा गरीब बछडा आज 11 लाखाचा सावकार झाला. आणि मग क्षणभर त्याला वाटलं, सारा गाव माझा गुलाम झालाय. रोज हातबट्टी पिणारा आज इंग्लिश विदेशी प्यायला लागला. या नव्यानं सावकार झाल्या गड्यानं सावकारकी उपभोगायची म्हणून घरची लक्ष्मी असली शेरडं, कोंबड्या, म्हशी सगळं विकलं. प्रेमाखातर घोडं तेवढं जवळ ठेवलं. 2 चाकी गाडी घेतली. परत लवदा गॉगल सुटाबुटा झाला. डोळ्यावर पैशाचा पडदा आला. खरं तरी बी गड्याजवळ थोडीफार माणुसकी जिवंत होती. हळूहळू हा लोकांच्या गरजा भागू लागला. परंतु या भोळ्या बाबड्या अडाणी सावकारला लोकांनी पुरता लुबाडून खाल्ला. ह्याला 1-2 रुपये ते 100 रुपयेपर्यंतच्या नोटा कळायच्या, ते बी नोटीच्या रंगावरनं. 500 आणि 1000च्या नोटीचा रंग ह्याला कळायचाच नाही. लोक यायची, पैसा मागायची, मग याच्यातला सावकार जागा व्हायचा. याला 500-1000च्या नोटी कळायच्या नाहीत. कारण लोकांनी मदत करायची म्हणून ह्यो नेमक्या 500-1000च्या नोटी आणायचा आणि लोकांच्या समोर ठेवत म्हणायचा, तुला किती पाहिजे ते मोजून घे, आधी मला यातल्या 500 आणि 1000 नोटी कच्च्या ते सांग. यामुळे समोरचा बी मग प्रामाणिकपणे त्याच्या भोळ्या आणि अडाणीपणाचा पुरेपूर फायदा घ्यायचा. 1000च्या नोटीला 500 म्हणायचं आणि 10,000च्या जागी 5,000चं कर्ज पुरं म्हणायचा. अशा या वागण्यानं 11 लाखाचा सावकार अवघ्या 1.5 वर्षात 11 लाखाचा भिकारी झाला. परत बिचारा मसरं, शेरडं पोरात आला. गंमत म्हणजे या वात्रट लवदाला लग्नासाठी नवरी मुलगी मिळत नव्हती. नात्या गोत्यात तर त्याची ख्यातीच होती. शेवटी हातात पैसा, डोळ्यावर गॉगल, सूटबूट आणि गाडी बघून पाहुण्यांनी पोरगी दिली. याचं लग्न झालं. वरात मोठ्यानं निघाली. खरं ह्यालाच वरातीत कशाची तरी कमी भासली. यानं हळूच एकाला बोलवून कानात सांगितलं, घोड्याला आणजा, घोड्याला आणजा. माझा अर्जुनान धावतो यासनी. वरातीत सगळं पै पाहुणं नाचत होतं. ढोल ताशे वाजत होते. लवदाला बी काहीतरी नवीन करावं असं वाटलं. इतक्यात घोडा आलं. मुंडावळ्या बांधलेल्या नवऱ्याच्या भोत्यानं पोरं लवदा लवदा म्हणून वरडत होती आणि लवदाची घोड्यासोबत कसरत चालली होती.
पाहुणं पै कंटाळलं तरी ह्यो घोड्याला सोडीना. तेव्हा सगळ्यांनीच लौदाचं घोडं प्रेम दिसलं. कशी बशी वरात घरात आणली. हनीमून होईपर्यंत या गड्याला घोड्याचं तोंड दाखवाय नाही. लौदाच्या पाटणं फिरणाऱ्या पोरांचा त्याच्या बायकोला त्रास व्हायला लागला. याच्या आजूबाजूला नुसती पोरं. अगदी संडासमध्ये बसला तरी कार्टी दारात बसणार. लगीन झालं तरी याला घोड्याचा आणि पोरांचा नाद सुटेना. म्हणून कंटाळून याला बायकोनं घोडं इकायला पाठवलं. घोडं इकायला गेलेला वाघ येताना 2 घोडी घेऊन आला. घोडी बघून बायकोची तळपायाच्या मस्तकाला गेली. हे दोघांची कडाक्याची भांडणं झाली. लौदा मग गुपचूप उठला. गुपचूप दोन्ही घोड्यासनी मांगरात अलग अलग बांधून आला. बायकोला म्हणाला, राजे, जवर मी सांगत नाही तवर या घोड्यासनी एकत्र बांधू नकोस, नाहीतर मरोच तर मार खाशील. त्या बिचाराला ह्याच्या मनातला बेतच कळेना. दुसऱ्या दिवशी ह्यानं 2-3 शेंबड्या पोरांच्या संगतीनं छपरालगतच एक मांडव घातला. त्या मांडवात घोड्यासनी गळ्यात हार घालून एकत्र बांधली. जोरात वराडला, राजे, माय डार्लिंग, आज बघ मी काय करतोय ते. तू घरातनं नवीन लुगडं नेसून ये. तशी ती बिचारी गेली. हेनं पोरासनी सांगून हलगी मागवली. ह्यो स्वतः उत्तम हलगी वादक होता. तांदूळ, हळद, कुंकू असं एखाद्या लग्नात लागते ते सारं सामान मागवलं हेनं. बायकोसोबत पोरांच्या हाती तांदूळ देऊन हेनं त्या जुन्या घोड्याशी नवीन आणलेल्या घोड्याचं लगीन लावलं. ह्या लग्नाचं वैशिष्ट्य म्हणजे घोडा डाव्या तर घोडी उजव्या डोळ्यानं आंधळी होती. लग्नानंतर त्यानं प्रत्येकाला चिरमुरं, फुटाणं, फरसाणा देऊन पाहुणचार केला. उन्हाळ्याचं दिवस होतं. दुपारचं 12 वाजलं होतं. शिरडासनी सोडल्याशिवाय गत्यंतर नव्हतं. लौदा शिरडं सोडणार इतक्यात गावातली पोरं धापा टाकीत आली. त्यातल्या चौगल्याचं संस्क्या तोत्र्या शब्दात म्हणालं, लौदा, लौदा, नदीचं पाणी आटलंय, मासल्या धरायला जाऊया चल. हे बेरकमी नको तेच बोललं. लौदानं क्षणाचाही विलंब न लावता मासं पकडण्याची तयारी केली. थोडी पोरं ह्याची शेरडं चारणार तर थोडी ह्याच्यासोबत मासं पकडणार. ह्याची टीम पाण्यात उतरली. थोडीफार खेकडी व मासं पकडलं. पोरं नुसती खुशीनं नाचत होती. अचानक लौदाच्या जाळ्यात मोठा मासा अडकला. तशी पोरं आनंदानं उड्या मारायला लागली. हेनं बी बड्या हिमतीनं आणि हुशारीनं तो मासा पकडला. तसं पोराने धरलं मासं परत पाण्यात टाकलं. हातातलं सामान तिथंच टाकलं आणि साप साप म्हणून बोंबलत वाट दिसल तिकडं पळत सुटली. त्यातलंच एक आगाऊ कार्टं पाण्यात पडलं. ठो ठो बोंबलायला लागलं. त्याला वाचवायसाठी आहे तसा साप धरून हा सोन्याकडे धावला. तसं सोन्या आणखीनच घाबरलं आणि मोठ्यानं किंचाळलं. यानं साप सोडला आणि सोन्याला धरलं. नदीच्या पात्रातनं काठावर आणलं. सोन्या थरथर कापायला लागलं. काही पोरं तर चड्डीतच मुतली. लौदाच्या मासं पकडण्याच्या नादात ते सोन्या बिचारा अंथरुणावरून आठवडाभर उठाय नाही. आणि उठलं तेव्हा लौदाशिवाय राहाया बी नाही. एकदा लौदानं आपल्या लग्नाची पार्टी 3-4 मित्रांना दिली. त्या पार्टीला लौदाचा जिवलग मित्र किशा बी होता. खरं तर दुसऱ्या दिवशी किशाला सासरवाडला जायचं होतं. म्हणून किशा म्हणाला, रव्या, लेखा दारू प्यायच्या आधी माझी दाढी कर, मला सकाळी लवकर जायचं आहे. परंतु लौदा ऐकतोय कुठं? उलट त्यालाच म्हणतोय, उद्या जाणार ना मग नंतर करतो, गप्प बस. शेवटी पार्टीची सुरुवात झाली. नशेत सगळे तर्र होते. जेवायची तयारी चालली. समोर रश्याचा टोप, भाताचं भांडं, काही भाकऱ्या, कांदा, लिंबू सारं सारं पुढ्यात होतं. परंतु ह्या गड्यासनी त्यातलं काही दिसत नव्हतं. इतक्यात एकाला मुताय झालं. बिचाराला उठायलाही ना की कसा बसा उठला आणि आमटीच्या भांड्यातच पडला. घेरभर सगळा रसाच रस्सा. यांच्या भोवतीनं सगळं मटणाचं तुकडं. यांना मटणाचं तुकडं दिसत नव्हतं. खरं कसं बसं गोळा करून भाद्राने खाल्लं ते बिचारं मात्र रस्त्यातच बसला आणि तिथंच मुतलं. एकानं मटणाचा चुरा तोंडात घातला. त्याला आंबट लागला. त्यानं लौदाला शिव्या घातल्या, रव्या,
लेखाय मटण कवाचा आहे, मटण आंबलं ये, चुरा खाऊन बघ बघ बघ. यावर कसंबस चाचपडत लवदानं तो मटणाचा चुरा तोंडात घातला आणि उलटा त्याच्यावरच खेकसला. सुक्काळीच्या ह्यो मटणाचा नव लिंबवाचा तुकडा आहे. सगळं वीर पार्टीचं अर्ध खाऊन तिथे झोपलं. रात्र चांगलीच झाली. बाहेर चांदण्यांचा लक्क प्रकाश पडला था. किशाला जाग आली. नशेतच लौदाला उठवलं आणि म्हणाला, रव्या, रांड्याच्या भगाटलं. तुला रात्री सांगितलं तर माझी दाढी कर म्हणून. आता मी असंच जाऊ काय बुरशा तोंडानं सासूरवाडला? रव्याचं दुकान परगावी 2-3 किलोमीटरवर दूर. दोघं नशेतच चालू लागलं. खरंच की रं भगाटलं. टाईम कसा गेला काय कळालंच नाही ने. बोलत बोलत दोघं दुकानावर पोचलं. दुकान उघडलं, दाढी केली आणि मग दोघांच्याही लक्षात आलं की एवढा उजेड पडलाय, खरं गावातील लोक कशी काय दिसत नाहीत. रोजची गर्दी आज कशी नाही. अचानक किशाची नजर भिंतीवरल्या घड्याळाकडे गेली. किशा वराडला, रव्या रांड्याच्या अजून रात्रीचं 2:30 वाजली आता. लवदाला बी काय कळाय मागं ना. दोघंही झाल्या प्रकारानं हसत हसत दुकानात झोपली. मग लवदा जरी खट्ट्याळ विनोदी म्हणून गावात फेमस असला तर त्याच्या घरी आईचं आणि बायकोचं कधी जमलंच नाही. या सासू सुनेच्या भांडणाला ह्यो गडी वैतागून नोकरीसाठी बाहेर गावी गेला. तवर इकडं बायको भांडण करून माहेरी गेली बी. ही बातमी समजताच यानं बायकोला फोन केला. सकाळी मी गावात पोचायच्या आत घरात पोचलीस तर बरं, नाहीतर मिलीस म्हणून समज. तसं बायको बिचारी सकाळी गावी परतली. ह्यो न्याय करायला बसला, खरं ह्याचं बायको बी आई बी ऐक ना. म्हणून त्यासनी भ्या घालण्यासाठी म्हणून पेटवून घेण्याची धमकी देऊ लागला. पेटवून घेण्याचं नाटक करता करता खरोखर आग लागलेली ह्या गड्याला कळालीच नाही. आग अंगभर पसरायला लागली. तसं घाबरून अंगावरली कापडं काढून टाकली व पाण्याने भरल्या डरमात उडी घेतली. मोठ्यानं वरडायला लागला, अगं आकने, राज्य मेलो की ग. अगं आंबे, तू तरी वाचव की मला, नाहीतर मरतोय बघ मी आता. लौदाच्या आवाजानं बघता बघता निम्मा गाव जमा झाला. लौदापेक्षा जास्त यातना त्याच्या बाल सवंगण्याला होत होत्या. हळूहळू अंगाचा दाह कमी झाला. तसं ह्यो डरमातनं वर उठू लागला. जसा ह्यो वर येऊ लागला तसं त्याचं चमडं पाण्यावर तरंगायला लागलं. सोलपाटलेलं अंग विद्रूप वाटायला लागलं. तात्काळ डॉक्टरी इलाज चालू केलं. त्याचं विद्रूप व भयानक रूप बघून लौदाला बघायला कोण येईनात. खरं बालसवंगडी आजही त्याच्या बेडजवळच आहेत. आज बघायला येणाऱ्या माणसासनी हात जोडून कळकळीची विनंती करतोय. हे मायबाप हो, जर कुणाला जाळून घ्यायचं असेल तर तसं करण्याआधी एक वेळ मला येऊन भेटा, म्हणजे भाजल्यावर कसं वाटतंय ते समजेल तुम्हाला. लौदाचा हा उपदेश बालसवंगडी मिणमिणत्या डोळ्यांनी बघत व ऐकत बसतात. त्यांच्याकडे बघत लौदा हळूच त्यांना घोड्याविषयी विचारतो. पोरांनो, माझ्या अर्जुनाला आणि त्याच्या बायकोला सांभाळा जोपर मी बरा होत नाही. बिचारी दोन्ही बी आंधळी आहेत. पोरं बिचारी मानेनंच होकार देतात व जळलेल्या शरीराकडे बघत विचारतात, लौदा तू कधी बरा होशील रे? धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह.